माझं नाव मैत्री नितीन पवार. मी 8 वर्षाची आहे. मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करीत आहे. शाळेला सुट्टी असताना आम्ही बाहेरच खेळत होतो. तेवढ्यात दिगू काका येताना दिसला. बंडा तर ओरडतच सुटला, ए दिगू काका आला, पळा पळा पळा. बंडा तर बंड्याच्या घरी लपलो. मोरी खाली इकडं कोणी तिकडं सगळे लपले. पण छेव कसलं काय, तो दिगू काका आम्हाला सुंगत आला. आईस्क्रीम पाक्या उठ, चॉकलेट पांड्या उठ, असं गुरु सगळ्यांना समजलं. मग दिगू काकाने आपली वही उघडली आणि आमच्या पोटात गोळा झाला. आता कवितावर कविता, कवितावर कविता, कवितावर कविता सुरू होणार. मुलांनो, या आठवड्यात मी 50 कविता केल्या. कसल्या जलेबीसारख्या काढल्याच म्हणा ना. मुलांनो, तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून मी कविता करतो, नाहीतर मला हौस नाही. मग बसायला काय हरकत. शेवटी तुम्हाला चॉकलेटही देतो. म्हणजे पहिली कविता ऐका. दार उघडलं, इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, कणीच नाही दिसलं. पुन्हा दार बंद केलं. मुलांनो, संपली कविता. वाणी म्हणणार मी असंच वा 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 ओरडत असतो. दिगू काका कविता कळालीच नाही. एकाने शंका मांडली, अरे मीच लिहिली, मलाच नाही कळाली, तुम्हाला कशी कळणार. नवकविता अशाच असतात, समजत नाही पण अर्थपूर्ण असतात. माझी पुढची कविता ऐका. एक होतं झुरळ, ते गेलं सरळ, बस होती लालबाग परोळ, म्हणून गर्दी झाली विरळ. मुलांनो, संपली कविता. वाणण म्हणणार मी असंच वा 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 ओरडत असतो. माझी पुढची कविता ऐका. पिंपात मेलं उंदीर, अहो पिंपात मेलं उंदीर, उंदराची आय कवटे खाय, 12 महिने उपाशी राहाय. मुलांनो, संपली कविता. वाणी म्हणणार मी असंच वा 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 ओरडत असतो. दिगू काका आपल्या कविता बडबडतच होता. तासाभर ना आमच्यातली पूर्ण पेंगली. अहो, दोघांचे तो डोळे पांढरे झाले, कायांचे तर वा वा करून जबडेच वाचले गेले असे. हो, शेवटी तेवढी मीच शुद्धी उडवली. अशा 50 कविता झाल्यावर दिगू काका म्हणाला, तुझ्या सारखेच श्रोते आमचे खरे आधार असतात. नाहीतर प्रतिभा असूनही कविता निराधार असते. आईला कविता झाली लिहून काढतं.